तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल आणि तुम्ही जर 12वी पास आणि ITI पास उमेदवार असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. इथे नक्की अर्ज करू शकता. 22,195 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. गट ड संवर्गातील कायमस्वरूपी भरती निघालेली आहे, तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. याबद्दलची PDF नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. यामध्ये आपण किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अशा बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 22,195 जागांसाठी ते भरती निघालेली आहे. गट ड स्वरूपाची कायमस्वरूपी ते भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपयेपर्यंत सॅलरी मिळणार आहे. जागा बघा 22,195 जागा आहेत. वयोमर्यादा इथे 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. महाराष्ट्रात पेपर होणार आहे, तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया. बघा इथे गट ड पदासाठी कायमस्वरूपी भरती निघालेली आहे. सहाय्यक असिस्टंट या पदासाठी इथे भरती निघालेली आहे. 22,195 जागा आहेत. 2 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. ओपन OBC यांच्यासाठी 500 रुपये अर्ज फी असणार आहे. SC ST यांच्यासाठी 250 रुपये अर्ज फी असणार आहे. 21 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. वेतन तुम्हाला 18,000 ते 56,900 रुपये इथे सॅलरी मिळणार आहे. संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी असणार आहे. अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. निवड प्रक्रिया ही रिटन एक्झामद्वारे तुमची इथे होणार आहे. 12th पास आणि ITI पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर PDF नोटिफिकेशनमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियन मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे. इम्पॉर्टंट डेट इथे तुम्हाला दिलेले आहेत. पे मॅट्रिक्स तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. डेट तुम्हाला 27/12/2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 31/1/2026 पासून ऑनलाईन डेट सबमिशन ॲप्लिकेशन इथे सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला 2/3/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात. लास्ट डेट 4/3/2026 पर्यंत तुम्ही इथे ॲप्लिकेशन फी सबमिट करू शकता. त्यानंतर डेट मॉडिफिकेशन तुमची इथे 5/3/2026 पर्यंत तुम्ही अर्जामध्ये काही तुम्हाला करेक्शन असतील ते तुम्ही करू शकता. लास्ट डेट आहे 2/3/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. लेवल तुम्हाला 1 to 7th पे तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर डिटेल ऑफ वॅकन्सी बघा इथे डिटेल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे. व्हॅरियस पोस्ट इन लेवल 1 विन 7th CPC पे मॅट्रिक्स यानुसार तुमची इथे जागा असणार आहेत. 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. मेडिकल स्टँडर्ड तुमचं इथे असणं गरजेचं आहे ॲज पर ॲनेक्सर ए. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. टोटल वॅकन्सी आहेत 22,195 जागांसाठी इथे भरती होणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट रजिस्ट्रेशन तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. इथे एज लिमिट दिलेलं आहे. 18 ते 33 वर्षापर्यंत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि काही ओपन OBC या प्रवर्गासाठी रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे. SC ST यांच्यासाठी सुद्धा OBC आणि नॉन क्रिमिलियर असेल त्यांच्यासाठी 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. SC ST यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ते तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीने तुमचं इथे एज रिलॅक्सेशन आहे. बघा तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. एज्युकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब इन बघा तुम्हाला इथे काय असणं गरजेचं आहे. तुम्ही 12th पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे ITI डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. एक्झामिनेशन फीस तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. फॉर ऑल कॅन्डिडेट इथे 500 रुपये असणार आहे. SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल यांच्यासाठी 250 रुपये तुमचं इथे अर्ज शुल्क असणार आहे. बघा तुमचं एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे. ओनली 1 ऑनलाईन ॲप्लिकेशन
RBB रिक्वायर्ड टू बी सबमिटेड कॅन्डिडेट तुमची एक्झाम असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्यानंतर फिजिकल फ्रिक्वेन्सी टेस्ट PET असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे तुमची थेअरी एक्झाम किंवा MCQ टाईपची एकच एक्झाम असणार आहे CBT. यामध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट होऊ शकते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा पद्धतीच्या इथे एक्झाम आहेत. 4 प्रकारच्या तुमच्या इथे एक्झाम होणार आहेत. मेन एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन असणार आहेत ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. बघा टोटल क्वेश्चन तुम्हाला इथे 100 असणार आहे. बघा एक्झाम ड्युरेशन 90 मिनिटे असणार आहे. जनरल सायन्ससाठी 25 क्वेश्चन, मॅथमॅटिक्ससाठी 25 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 30 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस करंट अफेअर यांच्यासाठी 20 क्वेश्चन. टोटल 100 क्वेश्चनची तुमची इथे एक्झाम होणार आहे. आणि तुमचं इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथे असणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमचं कुठल्या टाईपवरती किंवा काय सिलेबस असणार आहे ते सुद्धा थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF नोटिफिकेशन मिळेल, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला PET टेस्टसाठी तुमचं काय PET टेस्टसाठी तुमचं बघा काय क्रायटेरिया आहे इथे दिलेलं आहे थोडक्यात. मेल कॅन्डिडेटसाठी तुमचं 35 kg वेट असणं गरजेचं आहे. 100 मीटर्स इन 2 मिनिटमध्ये 100 मीटर तुम्हाला रनिंग करायचे आहे. पुटिंग वेट डाऊन अँड शूड ॲबल टू डिस्टन्स 1000 मीटर इन 4 मिनिट. तुम्हाला असं इथे रनिंगसुद्धा करायचं आहे. मुलींचं 20 kg वेट असणं गरजेचं आहे. 100 मिनिट 2 मिनिटामध्ये तुम्हाला इथे पळायचं आहे. अँड 1000 मीटर इथे 5 मिनिटात 40 सेकंदात तुम्हाला पळायचं आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीने मार्क्स मिळतील ते तिथे तुम्हाला सांगण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक्झाम असणार आहे. हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर तुम्ही RRBच्या वेबसाईटवर जा आणि तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर पद्धतीने अर्ज करू शकता. त्यानंतर आपण कुठल्या पदासाठी आणि किती व्हॅकन्सी आहेत ते सुद्धा थोडक्यात इथे माहिती पाहणार आहोत. बघा ही शॉर्ट व्हॅकन्सी आहे. त्यामध्ये बघा असिस्टंट ट्रॅक मशीन यांच्यासाठी 600 जागा आहेत. इंजिनिअरिंग विद्यार्थी त्या अर्ज करू शकतात. असिस्टंट ब्राइज इंजिनिअरिंग विद्यार्थी त्या अप्लाय करू शकतात. 600 जागा आहेत. ट्रॅक मेंटेनर 4th इंजिनिअरिंग विद्यार्थी त्या अप्लाय करू शकतात किंवा ITI असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 11,000 जागा आहेत. असिस्टंट वे इंजिनिअरिंग यांच्यासाठी 300 जागा आहेत. असिस्टंट ट्रेड इलेक्ट्रिशियल यांच्यासाठी 800 जागा आहेत. असिस्टंट लोकोसेड इलेक्ट्रिशियल यांच्यासाठी 200 जागा आहेत. असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिशियल यांच्यासाठी 500 जागा आहेत. असिस्टंट इलेक्ट्रिशियल यांच्यासाठी 500 जागा आहेत. मेकॅनिकल यांच्यासाठी 1000 जागा आहेत. पॉइंट्समन यांच्यासाठी ट्रॅफिक यांच्यासाठी 5000 जागा आहेत. असिस्टंट ST यांच्यासाठी 1500 जागा आहेत. टोटल 22,000 जागा आहेत. यामध्ये आणखी थोडंसं जागा वाढवण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. यानंतर बघा इथे कुठल्या पदासाठी आणि कॅटेगरीनुसार किती जागा आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारची जॉबची ही इन्फॉर्मेशन होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.